लक्षात नाही आलं मालकीनबाई. अरे वर्षाताई, मला ताई, तुम्ही सगळेजण कसं काय? मालकीनबाई कामात होत्या का तुम्ही? कामात कसलं, ते काल खीर बनवली होती ना, बघा ना आंबली आहे, आता टाकून द्यावी लागणार. सवयीने जास्त केली, फ्रीज नाही, लक्षातच नाही राहिलं माझ्या. बरं बोला, काय काम काढलं आज सगळ्या जणींची टोळधाड? मालकीनबाई, म्हणजे आम्ही तुम्हाला काही दिलं तर राग येणार नाही ना हो? म्हणजे असं काय आणलंय तुम्ही? आण्या, सूर्या, या ना की रे. फ्रीज? तुम्ही सगळ्यांनी मिळून फ्रीज विकत घेतलाय? नाही नाही नाही, ते माफ करा, मी एवढी महागडी वस्तू नाही घेऊ शकत. नाही हो, नाही नाही, ते विकत कुठे घेतलाय? नाही नाही नाही, विकत नाही घेतलं. या वर्षाताई ना, ते त्यांच्या घरी पडलेलं होतं. अहो वर्षाताई, बोला की. ते काय ना, आम्ही नवीन फ्रीज घेतलाय, ह्यो जुना फ्रीज आहे. मग याच म्हणल्यात की मालकीनबाई तर राहायला आलेत, त्यासनी द्या, त्यासनी कामात येईल. काय वय 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 वय. आणि कसं समजा नीट राहत या. आता बघा बरं, ती खीर नाचली, तुम्ही फेकून दिली. ती जर चांगली असती, फ्रीज असतं तर आम्ही खाल्ली असती ना. बरोबर आहे की नाही? तुम्ही खूप करताय आमच्यासाठी. काय बोलू मी? नाही नाही मालकीनबाई, अर्जुन साहेबांचे किती उपकार आहेत आमच्यावर. आम्ही ते परतफेड बी करू शकत नाही. त्यापेक्षा राहू द्या, तेवढंच आमच्या मनाला बरं वाटेल. 2 मिनिटं थांबा, मी आलेच. थँक्यू. आओ मालकीनबाई, थँक्यू नाता. एस घेऊन जाते आतमध्ये. साखर कारखाना पाहिजे आम्हाला. काय? आता वाटण्या होणारच की. एवढं 5 वर्षाचा तर प्रश्न आहे, देऊन टाका. मग आम्ही काय चिपाड घेऊन फिरायचं का काय नुसतंय? मामा जर्दा घे की. वहिनी, तुम्ही पण कशाला जीवाची एवढी काळजी करून घेताय? तुम्ही काय लोकांचे आहेत काय? आपण सगळी एवढी एका रक्ताची माणसं एकत्र राहतोय, तर मिळून मिसळून राहू की. तुमचं पण सगळं करू. काय करू? हाडाची काड्या मोडली मी त्या कारखान्यासाठी, सगळी हाडाची जवली. 5 वर्ष राहिले, जगतो की मरतो कोणी पाहिलं? काय बोलतो तू? मरणाची वाट बघायची. कारखान्याचा शब्द तरी कळतो का तुला? मामा वहिनी कशाला आता काय मामा, तू पण तोंडाला येईल ती बोलतोय. हे बघा वहिनी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळ्या गोष्टी होणार. एकत्र आहोत आपण, काय करताय असं? तेच म्हणतोय आम्ही पण. आम्हाला घेऊनच एकत्र राहा, म्हणजे कसं मज्जा येईल आम्हालाही आणि तुम्हालाही. मालकीनबाई, येतो आम्ही.
लय कामं पडलीत. हा, काळजी घ्या. चला चला. मला ते 1 मिनिट थांबता. एक विचारू का? हो. तुमच्या ओळखीत घर कामाला कोणाला बाई हवी आहे का? तुम्हाला पाहिजे का? अहो नाही, मला नाही, मी माझ्यासाठीच विचारतीये. अहो मीच तयार आहे घर कामाला. तुम्ही? हा. अहो मालकीनबाई, तुम्ही घरकाम करणार? अहो त्याला काय? कसं वाटेल? अहो त्याला काय झालं? मी नाही कुठल्या कामाला कमी लेखत. तुम्ही मोठ्या घरच्या मालकीनबाई आणि अहो कसल्या मालकीनबाई? आलिया भोगासी म्हणायचं आणि चालत राहायचं. काय झालंय नेमकं? नाही म्हणजे तुम्ही वाडा सोडून इथं आलात, इथं राहतात, आम्हाला काय बी समजेना बघा. नशीब पालटले असं समजा. इथे भल्या भल्यांचं पालटत. कधी होडीवर नावाडी तर कधी नावाड्यावर होडी होणारच. येतील आमचे पण दिवस येतील. बर प्लीज तुम्ही काही काम असेल तर सांगा नक्की. हा हो सांगेल. काळजी घ्या. तुम्ही पण. बाकीच्या फॅक्टरीचं काय करायचं? बॉल बेरिंगची फॅक्टरी आहे, पॅकिंगची फॅक्टरी आहे, त्याचं काय करायचं? हा मग ते आपण घेऊ की आपापसात वाटून. नाहीतर एक काम करा ना, त्या फॅक्टरीत तुम्हाला ठेवा आणि आम्हाला साखर कारखान्याची चेअरमन करा. वाह, म्हणजे हिला आहे ना फक्त ना गल्ल्यावर बसायला आवडतं. बस जिथं खोऱ्याने पैसा येतो ना त्याच्यावर हिचा डोळा आहे फक्त. मामा जसं की तुमचा डोळाच नाहीये हो. माझा नाही. आम्हाला कशाला म्हणताय? कुणाला म्हणायचं? तर ना समजांच्या वाटण्या होतील. मी सांगतो ना साखर कारखाना फक्त आमच्या. नाही नाही तू कसं काय बोलू शकते? तुम्ही पण काय बडबड लावली तुम्ही? वहिनी काय तुम्ही पण बारक्या पोरासारखं वाढताय. मामा जरा जरा दमानं घे. मला सांगा घराचं काय करायचं? घराचं काय करायचं म्हणजे? घर समद्यांच्या हक्काचं आहे. बरं मग जमिनीचं काय करायचं? ए बाबा ए विद्या, बोल ना काहीतरी. तुझ्या वाट्याचं पण ती नंदाच बोलणार आहे. बोल काहीतरी बोल. हा तूच बोल. छे छे, मला काही नाही बोलायचं. चालू द्या तुमचं, चालू द्या मस्त. दादा बोलावं लागेल तुला. बघितलं ना वहिनी कशी बोलती ती. दादा अरे बोल ना काहीतरी. तुम्ही सगळे शेखचिल्ली आहात, शेखचिल्ली. काय राव भजू शेठ, नवीन बूट, नवीन कापडे, आज तर एकदम तमिळ पिक्चर मधलं हिरोवानी दिसतंय. काय रे? समधी दाजींची कृपा. आता कसं आहे ना, ते भरत राज्य चालू आहे, आपल्याकडे बक्कळ पैसा असणार. अहो भैयू शेठ, बघा की कोण चाललंय. छापा, तू कधी अंगणवाडीत गेलाय का? हा, तिथं नाही का शिकवतात ओ ओ जेवाला. योच तो ओ जेवाला. ओ जेवाला. अरे देवा, इथेच विसरलंय पाकिट. ते लक्ष होतं याचं. घ्या, पाकिट पण रिकाम आहे. आता पैसे नाहीत म्हणल्यावर उपाशीच राहिला.
अरे काय माज होता एकाचा, पार उतरला. अरे याच्या खिशातून 2000ची नोट जरी पडली तरी उचलायला कंबरलाच कायची याची. ओ जेवाला, अरे थांब, घे, चल चल या, चल खा घे. डोळे वाटरून काय पाहतोय? तुझ्या अंगात कवटेकरांचा रगात नाहीये डोळे वाटरून पाहायला. अजून माज उतरला नाही वाटत. चला या 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 या. अरे अर्जुन शेठ पाहिलं का? 500ची नोट पाहिल्या कसे लोचिंबका सारखे पळत आले. काल 300 रुपयासाठी ओझी उचलली, आता पायतान पण साफ करल. अशी नाही मिळणार, अशी नाही. कालच लेदरचे बूट घेतले, धूळ बसली त्याच्यावर, जरा साफ करून द्या. ऍडव्हान्स समजा. घ्या या रे या 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 या. हे भैयू, वहिनी साहेब आल्या, वहिनी साहेब. अर्जुनराव उर्फ बाळ्या बैलट होऊन जाऊ द्या वहिनी साहेबांसमोर एकदा. चला या 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 या. तुझ्या तर सावित्री मागे हो. चला या 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 या. चला अर्जुन प्लीज असं काही करणार नाहीस तू. अर्जुन थांब. अर्जुन थांब. या 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 या. अर्जुन थांब. अर्जुन प्लीज थांबव हे. ही फालतुगिरी करण्यापेक्षा अर्जुनचा कसा बंदोबस्त करता येईल याचा जरा विचार करा. खरं तर ना माझा प्लॅनच योग्य होता. अर्जुनला उडवायचं आणि त्याच्या खुनाच्या आरोपाखाली साबीला अडकवायचं. विषय संपला असता. ठीक आहे, बाळ्या बैलाट नावाचा हुकुमाचा एक्का तुम्हाला सापडला आणि तुम्ही अर्जुनला घराबाहेर काढलं कारण तो कवठेकर नाहीये म्हणून. पण तो कवठेकर जरी नसला तरी त्याचा स्वभाव बदलणार आहे का? नाही ना. आणि तुम्हाला काय वाटतं रे, अर्जुन किती दिवस दबून राहणार आहे? अर्जुन तो माणूस आहे ज्यानं आपल्या सगळ्यांना महिन्याच्या महिन्याला लाईनी धरायला लावल्या होत्या पैशांसाठी.
दबून राहणार आहे? तर तुमचंच वाटतं की तो या गावातच राहायला पाहिजे. मग आता भोगा आपल्या कर्माची फळ. अरे बघता का सगळं ज्याची जागा जिथं तिथंच तो चांगला दिसतो. हा माकडा रेशमी कपडे चढवले म्हणजे तो राजा नाही होत. कळलं? राहिला प्रश्न अवकातीचा तर पैशांनी नाही येत अवकात. काय कळलं तुला? नाही येत. कळलं का? इकडे बघ, इकडे बघ. परत जर माझ्या समोर पैसे नाचवलेस ना फेकून दे ना तुला.
काय ना अर्जुन, अरे तुझ्यावर समोरून वार करायची कोणाची हिंमत नाही रे, पण हे असे पाठीमागून वार करणारे लई जण आहेत आणि या सगळ्यांसाठी ही स्वामी समर्थ आहे.